राजस आहार म्हणजे काय आणि तो शरीरासाठी कसा आहे? राजस आहार म्हणताना आता ते ठोकताळा म्हणून सांगायचं झालं तर ते जे सगळं तिक्त काय कटू तिक्त कशा रसप्रधान ज्याच्यामध्ये तिक्त रस म्हणू आपण, तिखट जे आहे सगळं ते सगळं राजसिक आहे, म्हणजे चिडचिड करणारं हे करणार असं सगळं आहे ना, राजस भाव निर्माण करणार आहे, तर ते राजसिक आहे. पण पुन्हा मी म्हटलं ना की तुम्ही आहार बनवताना त्या सगळ्या गोष्टींचा समन्वय कसा साधता त्याच्यावर तुम्ही घेतलेला आहार सात्विक, राजसिक का तामस हे ठरणार आहे. पण त्यातल्या त्यात आपण ह्या रसांनुसार त्याचं वर्गीकरण करू शकतो की जे गोड मधुर रसात्मक आहे ते सात्विक आहे, तुमचं जे पचायला जड आहे ते सगळं तामसिक आहे, आणि तिखट वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या राजसिक आहेत असं म्हणू शकतो. तिखट पदार्थांमध्ये आपण आता हे लोकांना आपल्या सगळ्या काही लोकांना तेल तिखट खायला आवडतं, तर्री खायला आवडती, ही तर्री सगळी राजसिकच आहे ना, सगळी तब्येत बिघडवणारी आणि मानसभाव पण बिघडवणारी आहे. तर्री खाताना डोळ्यात पाणी येतंय, सगळं नाकातोंडाला पाणी हे झाले, धार लागली, ते काही शरीराला काय म्हणू आपण सुखकारक आहे असंही म्हणता येत नाही, हितकारक तर अजिबातच नाहीये. तर तशा पद्धतीचा सगळा तो आहार आहे.